नमस्कार, मी अभिषेक कदम तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर आज आपण बोलणार आहोत स्त्रियांच्या सर्वल्या आपुलकीचा विषय म्हणजे साडीबाबत। साड्यांमध्ये बरेचसे प्रकार आहेत। प्रत्येक प्रांतानुसार साडीची शैली बदलते। महाराष्ट्रात जशी पैठणी फेमस आहे, बनारसला बनारसी शालू जसा फेमस आहे, तसं प्रत्येक प्रांतानुसार त्या पद्धतीचे राजवस्त्र ठरलेली आहेत। तर आज आपण ह्याच राजवस्त्रांपैकी एक असलेली इरकल साडीबद्दल आपण बोलूया। इलकल किंवा इरकल या साडीला चालुक्य काळातील पुण्यकेशी राजाच्या राजवटीत या साडीला प्रसिद्धी मिळाली। कर्नाटकमध्ये असलेल्या बागलकोट जिल्ह्यात इलकल नावाचं एक छोटंसं गाव आहे। या गावातील प्रत्येक घराघरात ही साडी विणली जाते। या गावाच्या नावावरूनच या साडीला इलकल साडी असं नाव पडलं। उत्तर कर्नाटक आणि आजूबाजूचा परिसर हा मूळतः शेती व्यवसायावर अवलंबून होता, परंतु पाण्याच्या अभावामुळे येथील लोकांनी विणकाम स्वीकारलं आणि येथूनच या व्यवसायाला चालना मिळाली। सीमा भागात असणाऱ्या प्रत्येक गावामध्ये या साडीला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक सण समारंभ एवढंच काय तर रोजच्या वापरासाठी पण इलकल साडीला प्राधान्य दिलं जातं। ही साडी बनवताना मुख्यतः 3 प्रकारच्या कापडांचा वापर होतो। पदरासाठी प्युअर सिल्क, काठामध्ये सेमी सिल्क किंवा आपण कृत्रिम सिल्क पण म्हणू शकतो, आणि नेसता जो पदर आहे किंवा उरलेली साडी आहे ती कॉटनपासून बनवली जाते। या साडीची खास बाब म्हणजे साडीचा पदर हा वेगळा विणला जातो आणि नंतर तो साडीसोबत जोडला जातो। या विणकामाच्या पद्धतीला तोपतेणी पद्धत असे म्हटले जाते। ही साडी बनवण्यासाठी 3 ते 7 दिवसाचा कालावधी लागतो। यासाठी लागणारं रेशीम जे आहे ते बँगलोरवरनं येतं। ही साडी नैसर्गिक रंगांपासून बनवली जाते। मुख्यतः लाल, केशरी, हिरवा, निळा या नैसर्गिक रंगांपासून ही साडी बनवली जाते। या साडीचा काठ मुख्यतः लाल किंवा मरून रंगामध्ये येतो। त्यावरती गोल्डन किंवा पांढऱ्या रंगाची नक्षी असते। पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही संस्कृतीचा मिलाप करून विणकार आता नवीन पद्धतीने काठ विणतात। त्यामध्ये मुख्यतः गायत्री, गोमी आणि चिकी पारस अशा 3 बोली भाषांमध्ये प्रचलित असणाऱ्या काठांचे प्रकार आहेत। या साडीचे मुख्यतः 3 प्रकार आहेत। एक तर संपूर्ण प्लेन, दुसरा म्हणजे चेक्स, तिसरा लाइनिंगमध्ये ह्या साड्या उपलब्ध असतात। साडी 3 वेगवेगळ्या लेंथमध्ये उपलब्ध असते, 6, 8 आणि 9। 6 मीटर जी आहे ती नॉर्मल साडीसाठी वापरली जाते। 8 मीटर हे कर्नाटकमध्ये एक विशिष्ट पद्धतीची साडी नेसली जाते त्यासाठी वापरतात, आणि 9 मीटर ही नऊवारीसाठी। 1200 वर्ष जुनी असलेली इलकल साडीची परंपरा आजही इलकल गावातील विणकरांनी जपून ठेवली आहे। तर आजची माहिती तुम्हाला आवडली असल्यास मला नक्की कळवा। धन्यवाद।